बघा मुलांना, पुढे आपण पाहणार आहोत की आपल्या पृथ्वीवर वेगवेगळ्या भागांमध्ये वेगवेगळे प्रदेश आढळून येतात. की प्रत्येक भाग असा आहे पृथ्वीवर की तिथे वेगवेगळे प्रदेश आपल्याला दिसून येत आहेत आणि त्या प्रदेशामधील हवामान जे आहे ते सुद्धा वेगवेगळे आहेत. तर बघा, काही भागांमध्ये वर्षभर बर्फ पडताना आपल्याला दिसतो, तर काही भागांमध्ये आपल्याला उष्ण असं हवामान दिसून येतं. बघा, या चित्रामध्ये आपल्याला दिसतंय की इथे काय आहे, बर्फ पडतोय, म्हणजे बर्फाचे थर आपल्याला इथे दिसून येत आहेत. काही भागांमध्ये बघा उष्ण असं हवामान असतं, वर्षभर तिथे उष्णता असते. तर काही ठिकाणी उंच असे पर्वत असतात, उंच पर्वत, डोंगर आपल्याला दिसतात. तर काही ठिकाणी मुलांना आपल्याला काय दिसतंय, तर मैदाने दिसतात, लांब असे पसरलेले मैदान आपल्याला दिसतंय. तर काही ठिकाणी पाऊस पडतोय जास्त प्रमाणात, तर काही ठिकाणी काय आहे, वाळवंट पसरलेला आहे. वाळवंट, लांब वर असा वाळवंट आहे जिथे पाऊस पडत नाही. तर काही ठिकाणी बघा, आपल्या पृथ्वीवर काही ठिकाणी असा प्रदेश आहे की जिथे नद्या, गोड्या पाण्याच्या नद्या वाहताना दिसतात आणि काही ठिकाणी आपल्याला खाऱ्या पाण्याचे समुद्र, महासागर सुद्धा आपल्याला दिसून येतात. तर आपल्या पृथ्वीवर प्रत्येक भूभाग जो आहे तो काय आहे, त्यामध्ये विविधता आपल्याला दिसून येते. की प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक प्रदेशामध्ये आपल्याला विविधता दिसून येते. तिथलं वातावरण वेगवेगळं आहे, तिथलं हवामान, म्हणजेच काही ठिकाणी पाऊस आहे तर काही ठिकाणी उष्ण असं वातावरण आहे. तर अशा पद्धतीने बघा, आपल्या पृथ्वीवर विविधता आपल्याला काय होते, दिसून येते. किनाऱ्याजवळील समुद्र उथळ आपल्याला दिसून येतोय. की ज्या ठिकाणी किनारे आहेत त्या ठिकाणचा जो समुद्र आहे तो काय आहे, उथळ आहे. आणि महासागर हा जो आहे तो किनाऱ्यापासून कुठे असतो, लांब असतो, दूर असतो, अनेक किलोमीटर खोल असू शकतो. आता महासागर जो आहे तो खोलवर आपल्याला दिसून येतो. तर अशाच पद्धतीने जर आपण भूभागांबद्दल माहिती बघितली मुलांना, की पृथ्वीवरील जे प्रदेश आहेत, वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये वेगवेगळे आपल्याला भूभाग बघायला मिळतात. म्हणजे तिथलं हवामान आपल्याला वेगवेगळं दिसते, त्यामध्ये विविधता दिसते. तर तशाच पद्धतीने पृथ्वीवरील अशा वेगवेगळ्या प्रदेशांमध्ये राहणारे जे सजीव आहेत, सजीव प्राणी आहेत, सजीव सृष्टी आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा आपल्याला काय दिसतं, वैविध्य दिसून येते. वैविध्य म्हणजेच काय, की विविधता, वेगवेगळ्या प्रकारचे सजीव आपल्याला तिथे दिसून येतात. त्या वातावरणाशी जोडून घेतलेले, त्या वातावरणामध्ये अनुकूल असणारे आपल्याला सजीव तिथे दिसतात. म्हणजेच पक्षी, आता त्या हवामानाशी संबंधित असणारे, म्हणजे त्या हवामानाला जुळवून घेणारे असे पक्षी, प्राणी आपल्याला तिथे पृथ्वीवर दिसून येतात. तर बघा, या चित्रामध्ये आपल्याला दिलेले आहेत की काही प्राणी वेगवेगळे, त्यांच्यामध्ये सुद्धा विविधता आपल्याला दिसून येते. आता त्याचेच उदाहरण आपण पाहणार आहोत की बर्फाळ जो प्रदेश असतो, जिथे जास्त प्रमाणात काय होतं, बर्फाचे थर असतात, तिथलं वातावरण हे सुद्धा कसं असतं, हवामान एकदम थंड असतं. मग अशा प्रदेशामध्ये राहणारे जे पांढऱ्या केसाचे ध्रुवीय अस्वल आहेत, ते अशा पद्धतीने तिथल्या वातावरणाशी जुळवून घेतात आणि त्या वातावरणातच त्यांना काय होतं, राहण्याची एक सवय असते. ते दुसऱ्या वातावरणामध्ये राहू शकतील का, नाही. कारण की त्यांना अंगावर बघा, त्यांचे केस आहेत, लांबच्या लांब केस आहेत, त्या केसांमुळे त्यांचं संरक्षण होत आहे. मुलांना बघा, पांढऱ्या केसांचे हे ध्रुवीय अस्वल, त्यांना काय म्हणतात, ध्रुवीय अस्वल आहेत. त्यांचं नाव ध्रुवीय अस्वल. म्हणजे ते कुठे राहतात, तर फक्त ते बर्फाळ प्रदेशामध्ये राहतात. त्यांना दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या प्रदेशामध्ये नेलं तर ते राहतील का, नाही. तर त्याच्यामुळे हे जे पांढऱ्या केसांचे अस्वल आहेत, बर्फाळ प्रदेशामध्ये राहतात. त्याच पद्धतीने अजून बघा, आफ्रिकेतील जंगलातील झेब्रा. आफ्रिका जो खंड आहे आपल्या पृथ्वीवरील, आपण खंड पाहिले मुलांना, आणि त्या खंडामध्येच एक खंड म्हणजे कोणता, आफ्रिका खंड. आणि या आफ्रिका खंडामध्ये अशा प्रकारचे झेब्रे आपल्याला दिसतात. आफ्रिका खंडात राहणारा झेब्रा हा दुसऱ्या खंडामध्ये दिसेल का, आपल्याला नाही. कारण की तिथलं वातावरण ह्या प्राण्याशी काय आहे, त्याला त्या वातावरणाची सवय झालेली आहे. त्याच्यामुळे त्या वातावरणात हे काय होतात, राहतात. म्हणजे तिथेच ते राहू शकतात, दुसरीकडे ते राहू शकत नाही. तर आफ्रिकेच्या जंगलातील झेब्रा किंवा ऑस्ट्रेलिया खंडात आढळणारा कांगारू हे प्राणी इतर कुठल्याही प्रदेशात आढळत नाही. जसं मी सांगितलं की त्यांना त्या हवामानाशी जुळवून घेता येते, पण त्यांना दुसऱ्या ठिकाणी जर नेलं तर ते
राहू शकतील का? नाही. तर अशा पद्धतीने बघा ऑस्ट्रेलिया हा जो खंड आहे, तर या ऑस्ट्रेलियामध्ये आपल्याला हा जो प्राणी आहे, या प्राण्याचं नाव आहे कांगारू आणि हा प्राणी बघा अशा पद्धतीचा हा प्राणी आहे. तो इतर दुसऱ्या कुठल्याही प्रदेशामध्ये आपल्याला दिसणार नाही. तो जास्त करून आपल्याला कुठे दिसेल? तर ऑस्ट्रेलिया खंडामध्ये दिसेल आणि ऑस्ट्रेलिया खंडात आढळणारा हा जो प्राणी आहे, जसं मगाशी आपण सांगितलं की झेब्रा आहे, बर्फाळ प्रदेशातील अस्वल आहे, पांढऱ्या केसाचे अस्वल म्हणजे ध्रुवीय अस्वल. तर हे जे प्राणी आहेत हे त्या प्रदेशामध्येच आढळून येतील, दुसरीकडे आढळून येऊ शकत नाही. तर हे आपण उदाहरणं बघितले की यांच्यामध्ये सुद्धा ही काय आहे, विविधता आपल्याला दिसून येते. हत्ती, सिंह हे प्राणी कुठे दिसतात? तर उष्ण प्रदेशामध्ये हे प्राणी राहतात. आता हत्ती हा प्राणी सगळ्यांना माहिती मुलांना की हत्ती आणि सिंह आपण बघितलेले आहेत. तर हे जे प्राणी आहेत ते कुठे राहतात? उष्ण प्रदेशामध्ये राहतात. हत्ती आणि सिंह बर्फाळ प्रदेशामध्ये राहू शकतील का? तर नाही राहू शकत. बघा त्या प्रदेशामध्ये त्यांना जे हवामान आहे ते त्यांना सूट होणार नाही, म्हणजे आपण म्हणतो ना की अनुकूल होणार नाही, त्याच्यामुळे ते तिथे राहू शकत नाही. उष्ण प्रदेशात, उष्ण हवामान असणाऱ्या प्रदेशामध्ये हे प्राणी आपल्याला दिसून येतात. आता ज्या पद्धतीने आपण बघितलं, प्राण्यांबद्दल माहिती घेतली की आपल्याला पृथ्वीवरील सजीवांमध्ये, प्राण्यांमध्ये किती विविधता आहे ते आपण पाहिलेलं आहे की प्रत्येक प्रदेशामध्ये, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपण पाहिले. तर त्याच पद्धतीने वनस्पतींमध्ये सुद्धा आपल्याला काय दिसते? विविधता दिसून येते की प्रत्येक भागामध्ये, प्रत्येक विभागामध्ये वेगवेगळ्या प्रकारची वनस्पती काय होते? निर्माण होते आणि तिथे ती वनस्पती निर्माण झाल्यानंतर त्यांच्यामध्ये सुद्धा वेगवेगळी विविधता आपल्याला दिसून येते. म्हणजे वनस्पतींमध्ये सुद्धा काय आहे? विविधता आढळते. आता जीवावरण म्हणजे काय त्याबद्दल माहिती घेऊया आपण. बघा वनस्पती आणि प्राणी यांच्याबद्दल आपण विविधतेबद्दल माहिती घेतली की पृथ्वीवरील सजीव सृष्टीमध्ये वनस्पती आणि प्राण्यांमध्ये काय विविधता आहे त्याबद्दल जाणून घेतलं. तर आता आपल्याला बघा मुलांना जीवावरण याबद्दल माहिती घ्यायचंय. बघा पृथ्वीवर सगळीकडे म्हणजे जमिनीवर, त्यानंतर पाण्यामध्ये, हवेमध्ये विविध प्रकारच्या वनस्पती आणि सूक्ष्मजीव आपल्याला दिसतात. जसं आपण बघितलं की पृथ्वीवर सजीव सृष्टी आहे, सजीव आणि निर्जीव वस्तू आहेत. सजीव सृष्टीमध्ये बघा मुलांना प्राणी आणि वनस्पती हे काय आहेत? पृथ्वीवरील जमिनीवर सुद्धा आहे, हवेत सुद्धा आहेत आणि पाण्यात सुद्धा राहतात. म्हणजे तिथे त्यांचं अस्तित्व आपल्याला काय होतं? दिसून येते. बघा सूक्ष्मजीव असतात. विविध प्रकारच्या प्राण्यांमध्ये, वनस्पतींमध्ये सूक्ष्मजीव आपल्याला दिसून येतात. मग शिलावरण, जलावरण आणि वातावरण यात काय आहे? सजीवांचे अस्तित्व आपल्याला आढळून येते. की बघा मुलांना शिलावरण जे आहे, शिलावरण, जलावरण आणि वातावरण या आवरणांमध्ये आपल्याला काय दिसतं? सजीवांचे अस्तित्व आपल्याला आढळून येते. जसं आपण बघितलं की वेगवेगळ्या वनस्पती, वेगवेगळे प्राणी आपल्याला जमिनीवरही दिसत आहेत, आपल्याला हवेतही दिसत आहेत आणि पाण्यामध्ये सुद्धा आपल्याला त्यांचं अस्तित्व दिसतंय. म्हणजे त्यामध्ये ते सुद्धा आपल्याला प्राणी दिसून येत आहेत. मग अशाच पद्धतीचे हे जे आवरण आहे, शिलावरण आहे, जलावरण आहे आणि वातावरण आहे, तर या आवरणांमध्ये सुद्धा सजीवांचे अस्तित्व आपल्याला दिसते. आता या आवरणातील सजीव व त्यांनी व्यापलेला जो भाग आहे त्यांना एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात. की ह्या प्रत्येक हे तीन जे आवरण आहे, शिलावरण, जलावरण आणि वातावरण, या तीन आवरणांमध्ये सजीव सृष्टीने म्हणजे सजीवांनी आणि त्यांनी व्यापलेला जो भाग आहे त्याला एकत्रितपणे जीवावरण असे म्हणतात. बघा प्राणी आहेत, परत म्हणजे जमिनीवर राहणारे प्राणी आहेत, वनस्पती आहेत, मग जमिनीवर म्हणजे शिलावरण, जलावरण आणि हवेमध्ये म्हणजेच काय की वातावरण. तर या तिन्ही आवरणातील सजीव आणि त्यांनी व्यापलेला जो भाग आहे त्यास एकत्रितपणे काय म्हणतात? जीवावरण असे म्हणतात. तर हे समजलंय मुलांना तुम्हाला की जीवावरण म्हणजे काय? पृथ्वीवरील प्राणी, वनस्पती व सूक्ष्मजीव हे सर्व घटक बघा एकमेकांवर अवलंबून असतात. ज्या पद्धतीने अन्न साखळी असते बघा मुलांना, अन्न साखळी म्हणजे काय की एकमेकांवर अवलंबून असणारे हे अन्न साखळीमध्ये एकमेकांवर अवलंबून असते. म्हणजे सूक्ष्मजीव असू दे, प्राणी असू दे आणि वनस्पती असू दे, हे सर्व सजीव एकमेकांवर अवलंबून आहे. बघा उदाहरणार्थ आपण पाहूया की गवत आहे मुलांना. गवत म्हणजे एक वनस्पती आहे.
त्या वनस्पतीला कोण खातं? तर बकरी खाते. आता बकरी म्हणजेच काय मुलांनो, की एक प्राणी आहे आणि बकरीला कोण खातं? तर परत सिंह खातो. म्हणजे समजा दुसरा प्राणी, म्हणजे हे एकमेकांवर काय आहेत मुलांनो, अवलंबून आहेत. यांची एक साखळी आहे, अन्न साखळी त्याला म्हणतात. तर अशा पद्धतीने हे जे पृथ्वीवरील प्राणी आहेत, वनस्पती आहे आणि छोटे-छोटे सूक्ष्मजीव आहेत. तर हे सर्व सजीव काय आहेत? एकमेकांवर अवलंबून आहेत. ते जे सजीव आहेत, पृथ्वीवरील जे सजीव आहेत, ते प्राणी, वनस्पती ह्या सर्व एकमेकांवर तर अवलंबून आहेतच. पण त्याचप्रमाणे ते आवरणावरही अवलंबून आहे. पृथ्वीचे जे 3 आवरण आहेत, जीवावरण, वातावरण आणि जलावरण, या 3 आवरणावरही ते काय आहेत? अवलंबून आहेत. तसंच बघा, या सर्व सजीव सृष्टींची वाढ, जन्म आणि मृत्यू हे सर्व कुठे होतं? तर जीवावरणातच होतं. बघा, एखादा प्राणी जन्म कुठे घेतो? तर तो जमिनीवर जन्म घेतो. म्हणजेच शिलावरणामध्ये त्याचा जन्म झालेला आहे. त्यानंतर त्याची वाढही तिथेच होते. त्याच्याशी संबंधित बघा मुलांनो, शिलावरण, जलावरण आणि वातावरण या 3 आवरणांमध्येच त्यांचं काय होत असतं? जन्म, मृत्यू आणि वाढ या गोष्टी तिथे घडत असतात. मग त्याप्रमाणेच जीवावरणातच त्यांच्या ह्या घटना घडत असतात. घटना म्हणजेच काय, की त्यांचा जन्म होऊन त्यांची वाढ होईपर्यंतची जो कालावधी आहे आणि त्यानंतर वाढ झाल्यानंतर मृत्यू. तर अशा ज्या कालावधींचा जो क्रम आहे, जन्म, वाढ आणि मृत्यू, हा जो क्रम आहे, हा सर्व क्रम कुठे घडत असतो? तर जीवावरणातच त्यांचा होत असतो. तर अशा पद्धतीने बघा, पृथ्वीवरील जे सजीव सृष्टी आहे, सजीव प्राणी आहेत, वनस्पती आहेत, त्यांच्या जीवनातील घटना आहेत, म्हणजे जन्म, मृत्यू आणि वाढ या ज्या घटना आहेत, तो क्रम आहे, तो कुठे घडत असतो? तर तो नक्कीच जीवावरणात घडत असतो. तर बघा मुलांनो, अशा पद्धतीने हे प्रकरण आपण आज अभ्यासले आहेत. या प्रकरणातील सर्व मुद्दे आपण समजून घेतलेले आहेत. आता आपण सारांश पाहणार आहोत. बघा मुलांनो, सारांश पाहण्याआधी आपण पाहणार आहोत, की सारांश म्हणजे काय, की आपण कुठल्या मुद्द्यांचा आपण या पाठामध्ये अभ्यास केलेला आहे, म्हणजे समजून घेतलेले आहे, स्पष्टीकरण करून घेतलेले आहे. तर आपण पहिला मुद्दा पाहणार आहोत, पृथ्वीच्या बाहेरील कठीण कवच व त्याखालील थराचा काही भाग यांच्या एकत्रित आवरणाला शिलावरण असे म्हणतात. बघा, शिलावरण म्हणजे काय हे आपण समजून घेतलं, की पृथ्वीचा जो भाग आहे, पृथ्वीचा जो कठीण भाग आहे, पृथ्वीच्या बाहेरील जो कठीण भाग आहे, कवच आहे, तो आणि त्याखालील जो थर आहे, त्या खालचा थर यांच्या एकत्रितपणे आवरणाला काय म्हणतात? तर शिलावरण असे म्हणतात. त्यानंतर आपण पाहिलं होतं मुलांनो, की पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 1/3 एवढा भाग हा जमिनीने, पृथ्वीचा किती भाग व्यापलेला आहे? तर 1/3 भाग आपण पाहिलेला आहे, की जमिनीचा व्यापलेला आहे पृथ्वीवर आणि त्यानंतर 2/3 एवढा भाग हा पाण्याने व्यापलेला आहे. म्हणजे आपल्या पृथ्वीवर आपल्याला जमीन आणि पाणी अशा पद्धतीचे काही भाग दिसतात आणि त्या भागामध्ये जमिनीचं प्रमाण किती आहे? तर 1/3 एवढा भाग आपल्याला जमिनीचा दिसतोय, म्हणजे जमिनीने व्यापलेला आहे आणि 2/3 एवढा भाग हा पाण्याने व्यापलेला आपल्याला दिसतोय. तर अशा पद्धतीने हा सुद्धा मुद्दा आपण काय केलेला आहे? समजून घेतलेला आहे. पुढचा पाहूया आपण मुद्दा, जमिनीवरील पाणी व बर्फ, भूजल आणि हवेतील बाष्प या सर्वांचा समावेश कशामध्ये होतो? तर पृथ्वीच्या जलावरणामध्ये होतो. जलावरण म्हणजे काय मुलांनो, की जल म्हणजे पाणी. तर बघा, जमिनीवरील पाणी जे आहेत, की जमिनीवर वेगवेगळ्या पद्धतीचं आपण पाण्याचे स्रोत बघितले, की नद्या आहेत, समुद्र आहेत. मग ते जे पाणी आहे, जमिनीवरील पाणी, त्यानंतर बर्फ, भूजल, भूजल म्हणजे काय? खालच्या भागातलं पाणी, म्हणजे जमिनीच्या खालचा जो थर आहे, खडक आहे, खडकांमध्ये सुद्धा आपण पाणी पाहिलेलं आहे. तर हे पाणी, तसंच हवेतील बाष्प या सर्व गोष्टींचा समावेश कशामध्ये होतो? तो पृथ्वीच्या जलावरणामध्ये होतो. पृथ्वी भोवतालच्या हवेच्या आवरणाला काय म्हणतात? तर वातावरण असे म्हणतात. बघा, आपण शिलावरण पाहिलं, जलावरण पाहिलं. आता वातावरणाची व्याख्या आपण समजून घेतली, की पृथ्वीच्या बाहेरील जे आवरण आहे, हवेचं जे आवरण आहे, त्या आवरणाला वातावरण असे म्हणतात. याबद्दल सुद्धा आपण या पाठामध्ये काय केलेलं आहे? माहिती घेतलेली आहे. त्यानंतर बघा, आपण काय केलंय मुलांनो, जलचक्र, पृथ्वीवरील जे जलचक्र आहे,
ते समजून घेतलेलं आहे, की ते जे जलचक्र आहे ते सतत सुरू राहते. ते कशा पद्धतीने सुरू राहते त्याचा एक थोडीशी माहिती आपण घेतलेली आहे, की जलचक्र म्हणजे काय? तर जमिनीवरील जे पाणी आहे त्याची वाफ होऊन ते वरती ढगात जाते. त्यानंतर दवबिंदू हलके असतात म्हणून ते वरती जाऊन थंड होतात आणि त्यांचे ढग तयार होतात. त्यानंतर ढगांचं रूपांतर थेंबांमध्ये होतात आणि ते थेंब परत काय होतात पावसाच्या रूपामध्ये खाली येतात. तर अशा पद्धतीचं जे जलचक्र आहे ते आपण पाहिलेले आहे आणि ते सतत सुरू राहते. त्यानंतर स्थितांबरातील ओझोन वायू. आता स्थितांबराबद्दल आपण माहिती घेतली आहे, की स्थितांबरातील जो ओझोन वायू आहे तो काय करतो, की सूर्याच्या अतिनील किरणांना काय करतो शोषून घेतो आणि त्यामुळे आपल्याला फायदा काय होतो, की आपल्या पृथ्वीवरील सजीव सृष्टी यांचं रक्षण होते. म्हणजे ओझोन वायूमुळे आपल्या सजीव सृष्टीला रक्षण मिळते, संरक्षण मिळते. तर ते कशा पद्धतीने ते सूर्यापासून जे अतिनील किरणे आपल्याला मिळतायत, आपल्या पृथ्वीवर पडतायत त्या पृथ्वीवरील अतिनील किरणांना ओझोन वायू काय करतो, स्थितांबरातील ओझोन वायू शोषून घेतो आणि त्यानंतर पृथ्वीवरील सजीव सृष्टींचे काय होते, सजीवांचे रक्षण होते. बघा शेवटचा पॉइंट आपण बघितला होता, की वातावरण, शिलावरण आणि जलावरण या तिन्ही आवरणांमध्ये आपल्याला सजीव सृष्टी दिसते. म्हणजे सजीवांचे अस्तित्व आपल्याला दिसून येते, की आपण बघितलं वनस्पती आहेत, प्राणी आहेत, सूक्ष्मजीव आहेत, हे सर्व कुठे आढळून येतात, तर जलावरणात, शिलावरणात आणि वातावरणात. तर अशा तिन्ही आवरणांमध्ये आपल्याला यांचं अस्तित्व आपल्याला दिसून येते. सजीव व त्यांनी व्यापलेल्या या भागास एकत्रितपणे काय म्हणतात, जीवावरण असे म्हणतात. मग जीवावरण म्हणजे काय याची सुद्धा आपण व्याख्या पाहिलेली आहे मुलांनो, की सजीव जे आहेत शिलावरण, जलावरण आणि वातावरण या तिन्ही ठिकाणी, या तिन्ही आवरणांमध्ये जे सजीव आहेत ते सजीव आणि त्यांनी व्यापलेला जो भाग आहे, एकत्रितपणे जो भाग आहे त्या भागालाच काय म्हणतात, जीवावरण असे म्हणतात. तर बघा मुलांनो, अशा पद्धतीने आपण ह्या सर्व मुद्द्यांचा या प्रकरणामध्ये अभ्यास केलेला आहे, समजून घेतलेले आहेत. नक्कीच तुम्हाला हे प्रकरण समजलं असेल. धन्यवाद.